जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगलीच्या वतीनं दिनांक 25 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व राबवण्यात येत असून इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतील सीटी देणारे डिप्लोमा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा असे आवाहन समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सन 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी 3 वर्ष, 5 वर्ष विधी आणि बीएड ई व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग तसेच SEBC मराठा या प्रवर्गातील आरक्षण अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम आणि नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 ते 5 महिन्याचा कालावधी समिती निर्णयाकरता असतो। वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यास्तव इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतील सीटी देणारे डिप्लोमा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे।